नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. चला आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट जून 2019 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 21. एका खेळामध्ये x व y हे दोन खेळाडू आहेत. जर एका कागदावर n नॉट ग्रेटर दॅन 4 वर्तुळे रेखाटली आहेत. x आणि y हे एकमेकांनंतर एकाने अगोदर न जोडलेल्या दोन वर्तुळांना रेषाखंडाने जोडतात. जो शेवटचा वर्तुळ जोडी जोडतो तो जिंकतो व खेळ संपतो. जर x ने खेळाची सुरुवात केली तर x नेहमी जिंकणार, y नेहमी जिंकणार. n विषम आहे तर x जिंकणार. n ही संख्या दोनाच्या घातांक स्वरूपात असेल तर y जिंकणार. तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक डी. n ही संख्या दोनच्या घातांकात स्वरूपात असल्यास y जिंकणार. प्रश्न क्रमांक 22. एका वर्गातील रांगेत असलेल्या 10 खुर्च्या C1, C2, C3 रिकामी जागा C10 ना 1, 2, 3 रिकामी जागा 10 या संख्येने नामांकित केले आहेत. क्रमशः K1, K2, K3 रिकामी जागा K10 हे नामांकन C1, C2, C3 रिकामी जागा C10 खुर्च्यांना दिलेले आहे. तर KI नॉट इक्वल लेस दॅन KJ जेव्हा I नॉट इक्वल नॉट ग्रेटर दॅन जे ही अट पाळतात तर पुढे कोणते विधान सत्य आहे? पर्याय आहे काही आय साठी KI बरोबर I, 2 I व जे साठी K1 बरोबर I व KJ बरोबर J. सर्व नामांकन वेगळे आहे तर प्रत्येक I साठी KI बरोबर I. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 काही I साठी KI बरोबर I. प्रश्न क्रमांक 23. एका टपरीत असलेली सर्व फुले रांगेत उभ्या असलेल्या 5 व्यक्तींना पुढीलप्रमाणे वाटली. दुसऱ्या व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या निम्मी फुले, तिसऱ्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले, चौथ्या व्यक्ती तिसऱ्यापेक्षा निम्मी फुले व पाचव्या व्यक्ती चौथ्या व्यक्तीपेक्षा निम्मी फुले दिली. जर पाचव्या व्यक्तीस एक फूल मिळाले तर टोपलीत एकूण फुले किती? पर्याय आहे 31, 32, 16, 18. तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक ए 31. प्रश्न क्रमांक 24. एक काम 6 मजूर किंवा 8 मुले 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील? पर्याय आहे 12, 9, 10, 16. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी 9. प्रश्न क्रमांक 25. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 128 सेंटीमीटरचा वर्ग आहे व त्याची उंची संबंधित पायापेक्षा दुप्पट आहे तर त्या पायाची लांबी किती? पर्याय आहे 6 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी 8 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 26. खाली दिलेल्या संकल्पना अर्थपूर्ण व तार्किक पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा. गवत, दही, दूध, गाय, लोणी. पर्याय आहे 1, 4, 3, 2, 1, 4, 3, 2, 1, 5, 5, 2, 3, 1, 4, 1, 4, 1, 3, 2, 5. तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक डी 4, 1, 3, 2, 5. प्रश्न क्रमांक 27. जर HJLN यांचे रूपांतर ILOR असे होत असेल तर त्या तत्वाचे DF HJ यासाठी कोणता पर्याय बरोबर असेल? पर्याय आहे FHJN, EHKN, EGIL, FHJN. तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी EHKN. प्रश्न क्रमांक 28. पोपटाचा रंग हिरवा हे विधान रिकामी जागा प्रमाणाचे आहे. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष. प्रश्न क्रमांक 28. खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1 आहे सर्व गाढव कष्टाळू आहेत. विधान 2 काही कष्टाळू प्राणी मानव आहेत. निष्कर्ष काही गाढव कष्टाळू आहेत. निष्कर्ष 2 काही गाढव मानव आहेत. पर्याय आहेत फक्त 1, फक्त 2, 1 आणि 2 दोन्ही, 1 आणि 2 नाही. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी 1 आणि 2 दोन्ही. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पांमध्ये संबंध बरोबर दर्शवते? मुले, विद्यार्थी, मुली. तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए याचं हे योग्य उत्तर असणार आहे. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना त्यांचा फायदा होईल.
त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.